हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 2 जून 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या पहिल्या बातमीकडे. तर संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस 29 मे रोजी साजरा करण्यात आला. पुढे पाहूया. अलीकडेच मध्य प्रदेशातून 4 चित्ते गुजरात राज्यातील बन्नी घासच्या मैदानांमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे. पुढे पाहूया. सिक्कीम राज्य भारताचे 5वे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे. केंद्र सरकारच्या उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत सिक्कीम आता भारताचे 5वे पूर्ण साक्षर राज्य बनलेले आहे. तर ईशान्येकडील राज्यांचा विचार केला तर त्रिपुरा व मिझोराम नंतर सिक्कीम हे पूर्ण साक्षर होणारे ईशान्येतील 3रे राज्य ठरलेले आहे. पुढे पाहूया. अलीकडेच बशीर बद्र यांचे वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले. ते प्रसिद्ध उर्दू शायर होते. पुढे पाहूया. अलीकडेच पूर्णपणे महिलांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन तेलंगणा येथे करण्यात आले. तेलंगणामध्ये कवल व्याघ्र प्रकल्प, अमराबाद व्याघ्र प्रकल्प व मृगावनी राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. पुढे पाहूया. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी लॉन्च केलेला बाजार या कादंबरीचे लेखक निरंजन देव शर्मा हे आहेत. पुढे पाहूया. भारताचे पहिले खाजगी वैद्यकीय संग्रहालय केरळम म्हणजेच केरळ येथे स्थापित करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. भारताची पहिली राष्ट्रीय AI व डिजिटल जलशिखर परिषद बेंगळुरू या शहरात आयोजित करण्यात आली आहे. पुढे पाहूया. आशिया प्रशांत क्षेत्रात ऑपरेशन डेटा सेंटर क्षमता या बाबतीत भारताने 2रा क्रमांक पटकावलेला आहे. तर प्रथम क्रमांकावर चीन आहे. पुढे पाहूया. कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. कर्नाटकचे सध्याचे राज्यपाल थावरचंद गहलोत हे आहेत. पुढे पाहूया. हिंदी पत्रकारिता दिन 30 मे रोजी साजरा करण्यात येतो. 30 मे 1826 रोजी हिंदी भाषेतून पहिले साप्ताहिक वृत्तपत्र उदंत मार्तंड हे कोलकाता येथून प्रकाशित झाले होते. त्यामुळे हा दिवस हिंदी पत्रकारितेची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. पुढे पाहूया. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या 2026च्या अहवालानुसार चीन देश जगातील 44% दुर्मिळ पृथ्वी धातू साठा बाळगतो. पुढे पाहूया. युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे UCC समान नागरी कायदा विधेयक मंजूर करणारे भारतातील 3रे राज्य आसाम बनले आहे. या यादीत उत्तराखंड हे पहिले राज्य होते तर गुजरात हे 2रे राज्य होते. तर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हे आहेत. पुढे पाहूया. 29 मे 2016 रोजी नेपाळ देशाने आपला 29 मे 2026 रोजी नेपाळ देशाने आपला 19वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. नेपाळची राजधानी काठमांडू नेपाळचे प्रसिद्ध गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी 32 वेळा माउंट एव्हरेस्ट सर करून जगात सर्वाधिक वेळा एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला आहे. भारत व नेपाळ दरम्यान सूर्यकिरण हे संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो. पुढे पाहूया. सरकारी ज्युनियर कॉलेजमध्ये म्हणजेच इंटर कॉलेजमध्ये मोफत नाश्ता व मध्यान्ह भोजन या दोन्ही योजना सुरू करणारे भारतातील पहिले राज्य तेलंगणा ठरले आहे.
हैदराबादमध्ये नुकतेच अत्याधुनिक सिंधू हॉस्पिटल व स्काय रूट एरोस्पेसच्या विक्रम-1 रॉकेटचे अनावरण करण्यात आले होते. पुढे पाहूया. भारत सरकारद्वारे आंतरराष्ट्रीय योग दिन 2026च्या मुख्य यजमान शहराची घोषणा कोलकाता शहरासाठी करण्यात आली आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.